नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, एखादी व्यक्ती आजारी पडली तर ते म्हणतात की माझी प्रकृती व्यवस्थित नाही आहे किंवा माझी प्रकृती चांगली नाही आहे आणि त्यावरती आपण साहजिकच प्रकृती सांभाळा किंवा प्रकृतीची काळजी घ्या असा आपण एक सल्ला देतो। प्रेक्षको, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च म्हणजेच स्वस्थ व्यक्तींचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि आतुर म्हणजे जे रोगीट आहेत त्यांचे रोग प्रशमन करणे हे आयुर्वेदाचा मूलभूत सिद्धांत आहे। याच सिद्धांताचा विचार केला तर आपण जर विचार करून बघतो तर आपल्या देशाचं आपल्या देहाचं जे प्रकृती आहे त्याची परीक्षण करून घेणे तसेच त्याच्यावरची जे विकृती आहे त्याच्याबद्दलची माहिती करून घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला कळेल। तर याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे देशाचे प्रकृती परीक्षण अभियान। पुन्हा एकदा ऐकूया, विषय आहे देशाचे प्रकृती परीक्षण अभियान। आणि या विषयावरती चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर चेतन मधुकर गुल्हाणे सर। सर नमस्कार, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। सर हे आनंद गुजरात येथे भार्गव आयुर्वेद महाविद्यालय येथे पंचकर्म विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर आयुर्वेदीय संस्थान ITRA जामनगर मधून सरांनी MD तसेच PhD पदव्या प्राप्त केले आहे। सर हे पंचकर्म विषयातील तज्ञ आहेत तसेच त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सावर 50हून अधिक शोध प्रबंध व लेख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहे। स्नातकोत्तर तसेच PhD विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी हे पुस्तक सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केले आहे। तसेच आयुष शिक्षकांसाठी जी NTET म्हणजेच नॅशनल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असते त्याच्या प्रवेशपूर्व परीक्षावर सुद्धा सरांनी पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे। आयुर्वेदीय वैद्यक क्षेत्रातील वैद्य तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अनेक कार्यक्रम आपण नियमित घेतो। सर हे आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा या विषयाचे तज्ञ असून अनेक जीर्ण व्याधींवर त्यांनी यशस्वी उपचार सुद्धा केलेले आहेत। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। सर आजचा आपला जो विषय आहे देशाचे प्रकृती परीक्षण अभियान, ही काय संकल्पना आहे आणि याच्याबद्दल जरा माहिती द्याल का? बरोबर, आज हे या अभियानाला जवळपास 1 महिना होत आलेला आहे। ह्या अभियानाची सुरुवात जी आहे 26 नोव्हेंबर 2024 मध्ये झाली होती। तर हा जो उपक्रम चालतोय तो आयुष मिनिस्ट्री आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने हा उपक्रम चालू आहे। आणि आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी यांनी या अभियान आहे याची सुरुवात केली आणि याचे विस्तृत जे फायदे आहेत हे आपल्याला आयुष मिनिस्टर श्री प्रतापराव जाधवजी यांनी सांगितले। तर हा जो कार्यक्रम आहे हा 25 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे आणि याचा पहिला उद्देश आहे की देशातील 5 करोड लोकांचं प्रकृती परीक्षण हे जे आहे हे कंप्लीट करायचं म्हणजे पूर्ण करायचं हे प्रमुख उद्देश आहे। त्यासाठी जवळपास 4,70,000 स्वयंसेवक आयुर्वेद क्षेत्रातील म्हणजे विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो किंवा वैद्य असतो हे सर्व कार्यरत आहे। बरोबर, खूपच छान सर। सर तुम्ही सांगितलं की एवढे जी लोकसंख्या आहे आपल्या भारताची लोकसंख्या आहे आणि त्यावरती एवढे स्वयंसेवक जे त्याच्यावरती प्रकृती परीक्षण करणार आहेत, तर आधुनिक काळामध्ये या प्रकृती परीक्षणाचं काय महत्त्व आहे का, काय गरज आहे का पहिली गोष्ट, आणि आहे तर काय महत्त्व काय आहे त्याचं? बरोबर, आपल्या सर्वांना माहीत असेल आताच आपण सध्याच्या काळात आपण कोविड-19चा जो पॅन्डेमिक संक्रमण काळ होतो तो बघितलेला आहे। याचं मेन कारण होतं की लोकांमध्ये इम्युनिटी कमी होती। काही लोकांना तुम्हाला बघितलं असेल काही लोकांना सिम्पटम्स जे आहे ते लक्षणं जे होती ती तीव्रतेने जाणवली गेली, काही लोकांमध्ये ती माइल्ड होती। तर यामध्ये जी इम्युनिटी आहे रोगप्रतिकार शक्ती ज्याला म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे।
तर रोग प्रतिकारशक्ती करण्यासाठी आपल्याला आपले जेनेटिक फॅक्टर, जी आपली जेनेटिक म्हणजे गुणधर्म जे असतात ते महत्त्वाचे आहेत. शिवाय जो आपण आहार किंवा विहार घेतो याचा सुद्धा रोग प्रतिकारशक्तीवर बराच प्रभाव पडतो. तर तुमची जी प्रकृती आहे, हे आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे की तुमची जी प्रकृती आहे हे तुमचं एक प्रकारे जे जेनेटिक स्ट्रक्चर दर्शवते. म्हणजे ती जन्मापर्यंत ते मरेपर्यंत कधीच बदलत नाही आणि या प्रकृतीवर आहार विहार याचा फरक पडतोच. तर प्रत्येकाची जर प्रकृती त्याला माहीत असली काय आहे आयुर्वेदानुसार, तो त्याला आपण स्पेसिफिक डाएट प्लॅन किंवा जी जीवनशैली आहे ते सांगू शकतो आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. तर पुन्हा जर असा जर कोविड-19 सारखा पुन्हा जर असा संक्रमण काळ आला तर आपण त्या याच्यासाठी सज्ज असणार. तर आणि ह्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हे महत्त्व जाणवलं, तर आयुर्वेदाला म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रकृती परीक्षण अभियान हे आता फर्स्ट स्टेजमध्ये यांनी लॉन्च केलेलं आहे आणि त्याचं 5 करोड हे उद्देश त्यांनी ठेवलेलं आहे. फारच छान. सर, प्रकृती शरीर स्वरूपम असं सामान्य बोलीभाषेत आपण असं ऐकतो, श्लोक आहे. तर प्रकृती म्हणजे नेमके काय आणि याचे समजा आता आपण बोलतो व्यक्ती तितक्या प्रकृती, तर प्रकृतीचे प्रकार किती आहेत? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. प्रकृती म्हणजे काय? म्हणजे प्रकृती जी आहे जन्मापासून, मी जसं म्हटलं, जन्मापासून मृत्यूपर्यंत जो स्वभाव असतो प्रत्येक व्यक्तीचा तो कधीच बदलत नाही, त्याला आपण प्रकृती म्हणतो. तर जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहेत. बरोबर. जर घरामध्ये 2 जुळे भाऊ जरी असतील त्यांच्या प्रकृती वेगवेगळ्या आहेत, त्यांचे खानपान वेगळेलं आहे, दिसायला ते जरी सारखे दिसत असतील तरी पण ते त्यांचं प्रकृती वेगवेगळे असू शकतात. आता हे प्रकृती तयार कधी होते तर शुक्र आणि शोणित, आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे शुक्र आणि शोणित जेव्हा म्हणजे स्पर्म आणि ओहम जेव्हा गर्भाशयामध्ये एकत्रित येतात, त्याचा संयोग होतो, तेव्हा ज्यावेळेस जे दोष असतील शरीरामध्ये, दोष म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेत म्हणू जे तत्व असतील, त्रिदोष असतील, वात पित्त किंवा कफ, त्यानुसार त्याची प्रकृती ही होते. बरोबर. आणि प्रकार याचे शक्य जसं म्हटलं आपण वात पित्त कफ हे 2-3 प्रकार तर आहेत, पण आपण 2 प्रकारे आपण करू शकतो याचे प्रकार. एक आहे शारीरिक प्रकृती, मानसिक प्रकृती. तर शारीरिक प्रकृतीमध्ये 7 प्रकार असतात, वात पित्त आणि कफ. आणि द्वंद्वज प्रकृती. द्वंद्वज प्रकृती म्हणजे काय की जसं वात आणि पित्त, वात आणि कफ, कफ आणि पित्त, म्हणजे जेव्हा 2 दोष असतील, जास्त करून लोकांचे जे आहे द्वंद्वज प्रकृती असते, म्हणजे एक गुण नसते, वाताचे पण गुण असतात त्यामध्ये, कफाचे पण गुण असतात आणि तिन्ही दोष असतील तर त्याला समप्रकृती म्हणतात. अशा प्रकारे हे 7 प्रकृती, शारीरिक प्रकृती आणि मानसिक प्रकृती, म्हणजे आपल्या सायकोलॉजिकल लेवलवर सुद्धा सात्विक, आपण सात्विक करतो, विचार करतो की राजसी विकार आहे किंवा तामसिक विकार आहे, गुण आहेत आपले किंवा आपले जे हे आहेत, तर ते सुद्धा प्रकृतीचे प्रकारामध्ये येतात. अच्छा. तर सर, प्रकृतीबद्दल तुम्ही प्रकार सांगितलेत, पण प्रकृतीचे आपण सर्वप्रथम निर्माण कसं होतं, प्रकृतीची निर्मिती कुठून होते आणि प्रकृती समजा व्यवस्थित नसेल तर विकृती जेव्हा होते तर त्याच्यामधून कोणकोणते आजार उद्भवू शकतात याबद्दल थोडीशी माहिती सांगा. बरोबर, जसं मी बोललो की प्रकृती जी आहे ही जन्मापासूनच ठरते. जसं जेनेटिक स्ट्रक्चर आहे, जेव्हा फर्टिलायझेशन होते गर्भाशयामध्ये तेव्हा गुणसूत्र जे आहे पुरुषाचे आणि स्त्रीचे गुणसूत्र एकत्रित येतात, त्यावेळेस प्रकृती ठरली जाते. तर यासाठी एक 4 आयुर्वेदामध्ये घटक द्रव्य सांगितले आहे जे प्रकृतीला कारणीभूत असतात. एक आहे जे पुरुष बीज आहे किंवा स्त्री बीज आहे त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, बरोबर, ठीक आहे, किंवा गर्भरीने त्यावेळेस काय आहार घेतलेला आहे, ते काय जेवण करतात, काय करतात, विहार काय घेतलेला आहे, म्हणजे झोप बरोबर लागते का, मानसिक ताण आहे का. बरोबर. तिसरं म्हणजे गर्भाशयाची स्थिती, गर्भाशयावर काही ताण तर नाही आहे, काही डिझीज तर नाही आहे, किंवा काळ म्हणजे ते हिवाळ्यात होतंय, उन्हाळ्यात होतंय, पावसाळ्यात होतंय ती गर्भधारणा, हे सगळ्या गोष्टी मिळून ही प्रकृती बनत राहते. तर एखाद्याची प्रकृती वात प्रकृती असू शकते, एखादी वात कफ असू शकते. तर ह्या वेगवेगळे आजार याच्या जे प्रकृती आहे ही नॉर्मल आहे, जसं वात कफज असेल तर यामध्ये वात वृद्धिकर किंवा कफवृद्धिकर आहार घेतला, ते आपण बघूच काय आहार आहे, तर त्यामुळे ते आजार उत्पन्न होतात. बरोबर. तर अशा प्रकारे आपण जर आपल्याला माहीत असली आपली प्रकृती काय आहे, या अभियानानुसार आपण जर आपल्याला माहीत असलं ही आपली प्रकृती काय आहे, तर आपण तसा आहार घेऊ शकतो आणि जे आजार आपल्याला भविष्यात होणार आहेत ते आपण टाळू शकतो. बरोबर. सर, एक प्रश्न येतो की तुम्ही म्हणालेत की जसं जसं त्या काळी गर्भधारणा झालेली असते
तर त्यावेळीचं जे जसं त्याचा आजूबाजूचा जो सराउंडिंग असेल त्यानुसार ती प्रकृती होते. बरोबर. तर मग आई वडिलांच्या प्रकृतीवरती सुद्धा काही अवलंबून असतं का त्याच्यामध्ये? हो, जसं ते जर स्वास्थ्य असतील तर त्यांचे जे शुक्राणू स्पर्म किंवा ओहम ज्याला आपण मेडिसिनमध्ये म्हणतो, ते अगर उत्कृष्ट गुणाचे असतील तर प्रकृती एकदम उत्कृष्ट गुणाची बनते. ते जर वीक असेल किंवा त्यामध्ये काही म्हणजे कमतरता असेल तर प्रकृतीमध्ये सुद्धा ते दोष येतात आणि ते तुम्हाला लाईफ लॉंग जातात. ज्याला जेनेटिक डिसऑर्डर आपण मॉडर्नमध्ये बघतो, बरेच जेनेटिक डिसऑर्डर होतात की जे तुम्हाला एक स्पेसिफिक वयामध्ये ते जीन प्रकट होऊन ते आजार होतात. जसं अटेक्झिया एक आजार आहे ज्यामध्ये मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्याची क्षय होण्यास सुरुवात होते. तर हा जो आजार आहे हा पण एक 30-35 नंतर चालू होतो, पण त्याच्या जीनमध्ये ज्यांचे गुणधर्म होते त्याच्यामध्ये हा पहिलेपासूनच होता. अच्छा. तर प्रकृती सुद्धा आपल्याला आपली कळली काय आहे, म्हणजे आयुर्वेदिक दृष्ट्या कळली तर आपण हे आहार विहार किंवा त्याला उत्पन्न करणारे जे घटक आहे ते आपण पहिलेच थांबवू शकतो. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. चैतन्य दाभोळकरजी हे सांगलीहून बोलत आहेत. तर चैतन्यजी आपला प्रश्न विचारा. चैतन्यजी, इम्युनोमॉड्युलेशन थेरपी म्हणजे काय आणि त्याचा आयुर्वेदात कसा उपयोग केला जातो? ठीक आहे, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलाय. सर काय? चांगला प्रश्न विचारलेला आहे. आणि इम्युनोमॉड्युलेशन थेरपी जसं मी म्हटलं, प्रकृती जी आहे, प्रकृती ही आपल्याला जे सात्म्य आहे, बरोबर ना, शरीराला जे सात्म्य आहे तो आहार घेतला की प्रकृती आपण स्वस्थ राहतो. तर इम्युनोमॉड्युलेशन थेरपीमध्ये कसं आहे की तुम्हाला जे सात्म्य आहार आहे तो घ्यायचा आहे तुमच्या प्रकृतीनुसार. जसं वात प्रकृती आहे त्याला मधुर, आम्ल, लवण हे 3 रस आहे, मधुर, आंबट आणि गोड आणि किंवा खारट. हा रस जो आहे हा वाताचं शमन करतो. बरोबर. तर असा आहार निवडून आपण जो आहे की आपली जे प्रकृती आहे त्यानुसार जर आहार घेतला तर आपण नक्कीच आपली जी इम्युनिटी आहे त्याला वाढवू शकतो. आणि जे इम्युनो सप्रेशन डिसीज जे आहे किंवा जे ऑटोइम्युन डिसीज आहे यांना आपण टाळू शकतो. कारण की मोस्ट ऑफ द डिसीज आपण बघितले असतील या काळात की हे ऑटोइम्युन डिसीज आहेत किंवा जीवनशैली जी आहे आपली त्याच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याला म्हणतो, जसं डायबिटीज झालं किंवा उच्च रक्तदाब झाला, जसं हायपरटेन्शन आहे किंवा भरपूर सारे डिसीज आहेत ते ऑटोइम्युन डिसीज आहेत. कारण की आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही काय म्हणतात त्याला आपल्याला कंट्रोल किंवा त्याला आपण व्यवस्थित वळणावर आणायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला योग्य आहार, काय जेवायला पाहिजे, काय नाही, कधी झोपायला पाहिजे, काय गोष्टी बघायला पाहिजे, मानसिक स्वास्थ्य कसायला असायला पाहिजे, काय प्राणायाम केला पाहिजे, काय योगा केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला योग पण वेगळे आहार विहार सगळे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहे प्रकृतीनं असून आपण करू शकतो. आणि ह्या ज्या अभियान चालू आहे ते या अभियानामध्ये फक्त परीक्षण नाही तर ह्या ॲपद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येणार आहे की तुम्ही प्रत्येकाने काय तुमच्या प्रकृतीनं अनुसरून काय काय आहार विहार घ्यायला पाहिजे. वा, छान. तर प्रेक्षको, चर्चा रंगत चालली आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊयाच, पण वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण प्रकृती परीक्षण या विषयावरती चर्चा करत आहोत. देशाचे प्रकृती परीक्षण अभियान हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे. तर सर, आपण प्रकृती परीक्षण याबद्दल तर माहिती करून घेत आहोत, पण या विषयावरती आत्ता सध्या काही चर्चा म्हणजे जे काही संशोधन वगैरे काय होत आहे का? बरोबर. आयुर्वेदाचे मी सांगितले तुम्हाला की आयुर्वेद हे खूप जुनं आहे. 5000 वर्षापासून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये भारतीय जे व्यक्ती आहेत किंवा मनुष्य आहेत तो याचं अवलंबन करीत आहे. पण आजच्या आधुनिक युगात बघितलं आपण 21व्या शतकात बघितलं, संगणक आले किंवा मग जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जरी आलं असलं तरी पण आरोग्याबद्दलच्या समस्या ज्या आहेत त्या तशाच आहेत. सर्दी, खोकला, ताप हे सगळ्यांना होतच. तर प्रकृती जो आहे हा कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी आयुर्वेदातील बरेच संशोधनं सध्या आता चालू आहेत. तशीच एक ब्रांच आहे आयुर्जेनेमिक्स. आयुर्जेनेमिक्स म्हणजे ज्यामध्ये आयुर्वेदाचे जे प्रकृती आहे आणि जीन जे आपले आधुनिक शास्त्र जे जीन आहेत तर जीन फॅक्टर आहेत त्याला आपण कोरिलेट करतो.
तर अशा बऱ्याच स्टडी झालेल्या आहेत. जसं एक स्टडी झालेला आहे की पित्त प्रकृती व्यक्तींमध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये जे आहे HB आणि RBC काउंट जास्त असतो. कफ प्रकृती व्यक्तीमध्ये आपण बघितलं की लिपिड लेवल जास्त आढळते किंवा सिरम युरिक ॲसिड किंवा HDL जे आहे हे जास्त आवडतं. इवन प्रोथंबिन टाईम जो बघितला आपण तो सुद्धा जो आहे कफ प्रकृती याच्यामध्ये कमी असतो. आणि दुसरं आहे वात प्रकृती. वात प्रकृतीमध्ये आपण बघितलं की प्रोथंबिन टाईम किंवा प्रोलॅक्टिन हे जे आहेत असतात. तर हे आपण आयोजेनॉमिक्स ब्रांचमध्ये आपण बघितलं आहे. तर प्रकृतीमध्ये असे बरेच संशोधन सध्या चालू आहेत आणि जेनेटिक आणि प्रकृती याचे साधर्म्य दाखवणारे बरेच शोध चालू आहेत. वा, छान. एवढे चांगले शोध चालू आहे इथे. तर सर आता आपण त्रिदोषांकडे वळूया. आपण पाहतो की वात पित्त कफ हे महत्त्वाचे त्रिदोष आहेत आपल्या शरीरातले. तर वात प्रधान जे प्रकृती आहे तर त्याची लक्षणं काय आहेत किंवा त्याचे जे काही आजार असतील तर आजार कोणकोणते होऊ शकतात त्या व्यक्तीला आणि त्यावरती आहार विहार चिकित्सा काय करू शकतं? बरोबर. आधी हे जाणून घेण्यासाठी आपल्याला माहीत करायला पाहिजे की वात प्रकृती कशाला म्हणायचं. जे अभियान आहे हे एक ॲपद्वारे चालू होत आहे आणि ते एक प्रश्नावली दिली जाते ज्यामध्ये सर्वे केला जातो की याची प्रकृती काय. तर वात प्रकृती आपण सामान्य याच्यात बघितलं जर आयुर्वेदामध्ये जे आहे सांगितले आहे की वाताचा जो गुण आहे वृक्ष गुण आहे. तर वृक्ष गुण काय दाखवतो की एखाद्या शरीरामध्ये जर वृक्षता असेल किंवा त्याचा अडखळत बोलत असेल किंवा त्याचा आवाज बोलण्याचा हळू असेल किंवा फाटका आवाज असेल तर त्याला आपण वात प्रकृती म्हणू शकतो. लघु गुणामुळे आपल्याला हे म्हणते की तो पटपट बोलतो. बरोबर. बरेच लोक आपण बघत ते जेवण पण पटकन संपवतात. आणि बहुगुण जो आहे वाताचा तो दाखवतो की ती लोक भरपूर बळबळ करतात. बरोबर. आणि त्यांच्या शरीरावर शिरा जे आहे जाळे आपल्याला जसे शिरांचे जाळे दिसून येते. त्याशिवाय शीघ्र गुण जो आहे वाताचा यामुळे आपल्याला असे की ही लोक जे आहे वात प्रकृतीची ही लवकर आजारी पडतात किंवा कोणते विचार न करता प्रत्येक याला पटकन हे करतात. तसेच विषद गुण जर आहे यामध्ये पायाला भेगा पडतात आणि किंवा संधींमधून आवाज येतो. तर हे वात प्रकृतीचे लक्षण आपल्याला दिसतात. अच्छा. तर प्रेक्षको, आपल्याला या वळणावरती चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. आपल्याला कॉल आलेला आहे. किशोरजी पुण्याहून बोलतायत. किशोरजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. विचारा तुमचा प्रश्न. विचारा सर. नमस्कार. हा, नमस्कार. सर, आपला टीव्ही संचाचा आवाज बंद करा आणि प्रश्न एक संघ विचारा तुम्ही. आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये रेटिनायटिस पिगमेंटोजा या आजारावर कुठे उपचार आहेत आणि त्याच्याबद्दल काही संशोधन झालं आहे का आयुर्वेदिक मध्ये? बरोबर. चांगला प्रश्न आहे पण प्रकृतीला अनुसरून नाही पण सांगतो मी. यामध्ये चांगलेच आहे. तर्पण चिकित्सा किंवा आश्चोतन चिकित्सा ही आयुर्वेदामधली एक चिकित्सा आहे. हे जे आहे जो आजार आहे डोळ्यांचे आजार या जेवढे पण आजार रेटिनाचे आजार असो किंवा कॉर्नियाचे आजार असो यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि यामध्ये पण बरेच संशोधन झालेले आहेत. असं नाही की मिळत नाही पण यावर बरेच संशोधन झालेले आहेत आणि आपल्याला नक्कीच यामध्ये यासाठी तुम्हाला जे आयुर्वेदिक चिकित्सक आहे यांची तुम्हाला त्यांची तिथे जाऊन त्यांना भेटावं लागेल. आणि शल्य चिकित्सक पण शालाक्य चिकित्सक जे आहेत मेन ज्यांच्यामध्ये शालाक्य MD झालेलं आहे आयुर्वेदामध्ये ते त्याची चिकित्सा चांगल्या पद्धतीने करू शकते. तुम्हाला ENT या ठिकाणी ENT जे सर्जन असतील किंवा ENT जे फिजिशियन असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही एकदा त्यांना दाखवू शकता आणि आयुर्वेदिक जे शालक्य शास्त्रामधले जे पारंगत असतील MD झालेले असतील त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही जाऊन एकदा तुम्ही दाखवू शकता आणि त्यांच्याकडून चिकित्सा घेऊ शकता. तर सर, आज आपण आतापर्यंत वात प्रधान प्रकृतीबद्दलची माहिती घेतली. तर पित्त प्रधान प्रकृतीचे जे व्यक्ती असतील त्यांची लक्षणं कोणकोणती आहेत, त्यांना आजार कोणकोणते होतात आणि त्यावरती काय आहार विहार आहेत का? येस, तुम्ही जसं म्हटलं वात प्रकृतीचं आपण लक्षणं बघितले पण आहार विहार काय घ्यायचा हे जे आहे हे आपण एकदा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की वात प्रकृतीचे व्यक्ती जे आहेत त्यांनी जो गोड आणि उष्ण आहार जर घेतला तर त्यांना खूप फायदे होतो आणि याची पचनशक्ती जी अस्थिर असते. तर त्यामुळे जेवणामध्ये ते थोडे सुंठ किंवा हे घेऊ शकतात. धान्यामध्ये ते गहू आणि तीळ खाऊ शकतात. डाळीमध्ये उडद आणि मूग
जसं तुम्हाला इथे दिसेल, भाज्यांमध्ये भोपळा, शेवगा, कांदा, शतावरी किंवा मुळा, फळामध्ये आंबा, नारळ हे घेऊ शकतात. अहितकर आहार म्हणजे काय, त्यांनी काय घ्यायला नको, कोरडे किंवा थंड तुरट पदार्थ जे आहेत हे त्यांनी घ्यायला नको. डाळी म्हणजे मोड आलेले धान्य, मसूर किंवा हरभरा, ज्यांनी आपल्याला वाताचा त्रास होईल, गॅसचा त्रास होईल, हे घ्यायला नको. त्याशिवाय कुळथ हे सुद्धा घ्यायला नको. फळांमध्ये जांभूळ आणि काकडी, जांभूळ जरी चांगलं असलं तरी पण ते वातवर्धक आहे, बरोबर. तर ते घ्यायला नको. आणि मसालेदार पदार्थ जे आहे, मिरची, मिरे हे घ्यायला नको, अवॉइड करायला पाहिजे. वात प्रकृती. आता पित्त प्रकृतीचा जो तुम्ही प्रश्न विचारला, तर पित्त प्रकृतीचे गुण जे आहेत ते आहे, जसं उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्र आणि आंबट आणि तिखटपणा हे पित्त प्रकृतीचे गुण आहे. तर उष्ण प्रकृतीचे जे असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये यांना खूप त्रास होतो. हे जलद कृती करतात, त्यांची पाचनशक्ती खूप तीव्र असते आणि त्यांना भूक आणि तहान फार लवकर लागते. त्यांना घाम जास्त येतो, त्यांना जे आहे लघवीच वारंवार जावं लागतात आणि त्यांचे जे सांधे असतात हे शिथिल असतात. बरोबर. आणि त्यांच्या शरीरातून एक दुर्गंध वास नेहमी येत असतो, म्हणजे नेहमी डिओड्रंट ते वापरतात. आणि जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांना अल्पशुक्राणी किंवा त्यांची संतती ही सुद्धा कमी असते. तर अशा प्रकृतीच्या लोकांनी जर थंड, कोरडे, गोड किंवा कडू पदार्थ घेतले तर यांना लाभदायक आहे. धान्यामध्ये गहू आणि डाळीमध्ये मूग आणि हरभरा हे 2 पदार्थ आहे. दुग्धजन्य पदार्थामध्ये तूप, लोणी आणि ताजे ताक हे घेऊ शकता. भाज्यांमध्ये पळवळ, भोपळा, गाजर आणि बीट हे पित्त प्रकृतीसाठी फार चांगले आहे. द्राक्षांमध्ये सुके द्राक्ष, सफरचंद, डाळिंब, पिकलेली केळी हे घेऊ शकतात. आणि जुने गूळ, धणे आणि सैंधव मीठ, मिठामध्ये जे आपण सैंधव मीठ म्हणतो, हे पित्त प्रकृतीसाठी चांगलं आहे. तर काय त्यांनी घेऊ नये, तर उष्ण, तिखट किंवा तीक्ष्ण धर्माचे जे आहेत मसालेदार पदार्थ त्यांनी घेऊ नये, कारण त्यांना ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. डाळीमध्ये उडद, कुळथ आणि मोड आले धान्य हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने घेऊ नये. दुग्धमध्ये आंबट ताक किंवा दही, आंबट दही हे घेऊ नये. मांसरस जो आहे किंवा बकरा किंवा समुद्र मासे हे पित्त प्रकृतीसाठी हानिकारक आहे. भाज्यांमध्ये वांगी, शेवगा आणि पालेभाज्या हे पण सुद्धा पित्त प्रकृतीने घेऊ नये. आणि जी फळं आंबट आहे, संत्र आहे, लिंबू आहे, चिंच आहे, हे टाळावे. आणि मसालेदार लसूण, मिरे, मिरच, हिंग याने पित्त प्रकृतीच्या याला पित्त जास्त वाढेल आणि पित्ताचे आजार जे आहे हे जास्त प्रमाणात होतील. बरोबर आहे. तर पुन्हा आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे आणि आपल्यासोबत जोडलेले आहेत अभिजित कांबळे सर. ते बोलत आहेत कोल्हापूरहून. अभिजितजी, आपला प्रश्न विचारा. सर नमस्ते. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. माझं कसं होतंय, पोटाचा बहुत त्रास आहे, पोटाचा भरपूर त्रास आहे. पोटामध्ये काय त्रास होतो तुम्हाला नेमकं? गॅस, ऍसिडिटी. तुमचं वय किती आहे? पचनक्रिया होत नाही, वय आहे 36. अच्छा, बरोबर. हे अभियान त्यासाठीच आहे. जसं यांनी म्हटलं की यांना पोटाचा त्रास होतो, गॅस, ऍसिडिटी हे नेहमी होत राहतात. बरोबर. कारण की जर तुम्हाला तुमची प्रकृती माहित असेल तर यांची प्रकृती वात किंवा पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतील. वात प्रकृतीमध्ये काय होती, पचनाला वेळ लागतो. बरोबर. आणि पित्त प्रकृतीमध्ये कसं होतं की त्याला ऍसिडिटीचे त्रास नेहमी होतो. तर यांनी जेवणाच्या वेळी हे जे आहे ह्या घेतल्या पाहिजे, कारण की आपल्या जेवणाची वेळ जी आहे ही फिक्स पाहिजे. बरोबर. जर तुम्ही 12 वाजता जेवत असाल, 11 वाजता जेवत असाल तर त्याच वेळेस घ्या. गरम गरम जेवा. जे मी पदार्थ सांगितले ते तुम्ही घ्या जेवणात, आणि जे टाळायला सांगितले तुम्ही ते घेऊ नका. आणि झोप बरोबर झाली पाहिजे. दुसरी गोष्ट मध्ये तुम्ही पिताना थोडं कोमट पाणी प्या नेहमी. थंड पाण्यामुळे पचनाला त्रास होतो आणि पचनाचे आजार होतात. तर तुम्ही कोमट पाणी नेहमी थर्मासमध्ये घेऊन या आणि झोप बरोबर झाली पाहिजे. कधी कधी टेन्शन किंवा मानसिकता असेल तरी सुद्धा पचनाचे प्रॉब्लेम होतातच. बरोबर. तर आहार विहार बरोबर घेतला तर तुम्ही हे टाळू शकता आणि औषधी शिवाय सुद्धा तुम्हाला ह्या आजारातून बरी मिळू शकते. तर तुम्हाला जसं मी म्हणेल की आयुर्वेदिक चिकित्सक जाऊन तुम्ही प्रकृती परीक्षण करून घ्या आणि तसा तुम्ही डाएट त्यांच्याकडून लिहून घ्या. बरोबर. तर तुम्हाला हा त्रास होणार नाही. किंवा तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही काय करणार, ऍसिडिटीसाठी किंवा गॅससाठी तुम्ही गोळ्या घ्याल, पण त्यामुळे पुन्हा वेगळे आजार होऊ शकतात. तर हे प्रकृती परीक्षण ह्यासाठीच आहे की तुम्हाला जे प्रकृती आहे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तसे आजार. तर ऍपमध्ये जसं मी म्हटलं की ऍपमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. तुम्हाला प्रकृती परीक्षण तुमचं झालं की
वेळोवेळी तुम्हाला ॲपमध्ये जे गव्हर्नमेंट आहे ते पाठवेल की तुमच्या प्रकृतीला हा आजार हे तुम्ही खा आहार विहार करू शकता. बरोबर, योगा करा किंवा प्राणायाम करा. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं येईल, सजेशन येतील. बरोबर. तर मी तेच म्हणेल त्यांना की प्रकृती परीक्षण करून तुम्ही योग्य आहार विहार घ्या. नक्कीच. तर प्रेक्षको, आपण चर्चा पुढे अशीच नेऊया, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत देशाचे प्रकृती परीक्षण अभियान या विषयावरती. तर सर, आपण वात आणि पित्त या दोन दोषांचे जे प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलची चर्चा केली. कफ प्रकृतीच्या व्यक्तीबद्दल काय सांगाल तुम्ही? कफ प्रकृतीचे जसं आहे, मी कफदोष जे आहे, कफदोषाची लक्षणं आहेत की स्निग्ध, मधुर, गुरु, मंद आणि अच्छ इतर गुणांचे असतात. तर कफ प्रकृतीमध्ये या गुणांमुळे जे वेगवेगळे लक्षण दिसतात. जसं मधुर गुणामुळे यांचे शुक्राणू जे आहे, स्पर्म काउंट जास्त असतो, त्यांना संतती जास्त असते, 3 ते 4 मुलं असे असतात. नंतर गुरुमुळे यामुळे ते शरीरामध्ये स्थिरता असते आणि तुम्ही बघितलं असेल की हे लोक थोडे आळशी असतात, पण यांची जी रिटेन्शन पॉवर आहे म्हणजे स्मरणशक्ती आहे खूप जास्त असते. तर वात प्रकृतीची जी आहे जी शक्ती आहे ती कमी असते, रिटेन्शन शक्ती जी आहे कमी असते. तर यांना भूक कमी लागते, तहान पण सुद्धा कमी लागते, पण घाम सुद्धा कमी येतो आणि यांचे डोळे स्वच्छ असतात, चमकदार आणि प्रेमळ आवाज असतो. तर ही कफ प्रकृतीची लक्षणे आपल्याला दिसतात. तर यामध्ये कफ प्रकृतीचे जे आहेत यामध्ये काय आहार घ्यायला पाहिजे, तर कफ प्रकृतीमध्ये उष्ण, कोरडे आणि तिखट गुणधर्माचे पदार्थ तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की तुम्हाला जे आहे कफाचे आजार होणार नाही. नंतर धान्यामध्ये जवस, डाळीमध्ये कुळथी, मूग आणि मसूर हे घेऊ शकता तुम्ही. तेलामध्ये मोहरीचे तेल, तिळाचे तेल घेऊ शकता. भाज्यांमध्ये कारले, शेवगा, पडवळ आणि कांदा. फळांमध्ये डाळिंब आणि लिंबू हे कफ प्रकृतीसाठी चांगलेले आहेत. मसाल्यामध्ये सुंठ, जिरे, लसूण, मिरे हे तुम्ही घेऊ शकता आणि मध सुद्धा हे कफ प्रकृतीसाठी चांगलं आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने काय घेऊ नये, तर जास्त गोड पदार्थ खाऊ नये, कारण की हे शरीर यष्टीने किंवा त्यांचं वजन जास्त असते. तर हे गोड पदार्थ घेऊ नये. जळ पदार्थ घेण्याचे टाळावे. पचण्यात जळ, नवीन तांदूळ, नवीन गहू हे घेऊ नये. डाळीमध्ये उडद जे आहे हे सुद्धा कफाला वाढवते, तर हे घेऊ नये. दुधाचे पदार्थ, म्हशीचे दूध, तूप, लोणी हे कमी प्रमाणात वापरावे. तेलामध्ये चरबीचे तेल जे आहे, जसं त्याला आपण डालडा वगैरे म्हणतो किंवा दुसरे आहेत फॅट, हे तुम्ही कमी घ्या. फळांमध्ये केळं, पेरू, द्राक्ष, फणस हे पदार्थ तुम्ही घेऊ नये. आणि उसाचा रस, गूळ किंवा ताजे पेय हे सुद्धा किंवा टाळावे. म्हणजे हे वर्ज्य आहेत, ह्या गोष्टी आपण घेतल्या नको. ठीक आहे सर, आपण त्रिदोषाबद्दलची माहिती घेतली. आता आपण विचार करूया त्रिगुणांचा. सत्व, रज, तम असे 3 गुण जे आहेत. तर राजसिक आणि तामसिक गुणातले जे प्रकृती असतील, त्यांचे प्रकृतीवाले जे व्यक्ती आहेत, तर त्यांनी काय नियम पाळवायचे आहे का, असं काय आहे का? बरोबर. जसं मी म्हटलं, शरीरामध्ये 7 प्रकृती आपण बघितल्या, वात, पित्त, कफ, दोंदेश प्रकृती आणि समप्रकृती. तसं सायकोलॉजिकल लेवलवर सुद्धा, मानसिक लेवलवर सुद्धा आयुर्वेदाने विचार केला आहे. त्यामध्ये 3 प्रकृती त्यांनी सांगितलं आहे: सत्व प्रकृती, रजतम प्रकृती आणि तम प्रकृती. सत्व म्हणजे जे चांगले विचार ठेवतात, त्यांना नेहमी आनंदी असतात, त्यांना स्ट्रेस नसतो आणि त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्यांच्यासोबतचे लोक सुद्धा हे आनंदी असतात. राजसिक जे लोक असतात हे थोडे चंचल असतात. अच्छा. आणि त्यांच्यामध्ये चंचलता, चपळता जास्त असते. आणि तामसिक जे असतात हे थोडं यांच्यावर वाईट गुणांचा परिणाम लवकर होतो. हे थोडे निराशिक असतात, आळशी असतात. अच्छा. तर यामध्ये तुम्हाला जर तुमची प्रकृती सायकोलॉजिकल लेवल सुद्धा माहीत असली तर तुम्ही हे टाळू शकता. जसं तामसिकवाल्यांनी काय की ध्यान धारणा जास्त प्रमाणात करावी, नियमित शारीरिक व्यायाम करावा, मानसिक शक्तीची वाढ होण्यासाठी वाचन प्रमाणात जास्त करावे. नंतर सकारात्मक व्यक्ती जे आहे त्यांच्या संपर्कात राहावे. राजसिक व्यक्तींनी जे आहे आपल्या भावना आणि इच्छांवर ताबा ठेवावा, किंवा की मी म्हटलं चपळ असतात. वात प्रकृती आणि राजसिक मानसिक प्रकृती हे जास्त लोकांमध्ये आढळते. तर त्यांच्या इच्छांवर थोडं कंट्रोल ठेवायला पाहिजे, संयम ठेवायला पाहिजे. आणि आहाराच्या दृष्टीने पौष्टिक आणि संतुलित आहार त्यांनी घ्यायला हवा. आणि व्यायाम आणि ध्यान आणि स्वतःची सुधारणा होण्यासाठी आत्मचिंतन यांनी करायला हवं. बरोबर. फारच छान.
तर सर आता प्रश्न निर्माण होतो की आपण नॉर्मल प्रकृती असल्यानंतर एखाद्या वेळी विकृती निर्माण झाली आणि त्यावरती जर एखाद्या आयुर्वेदिक फिजिशियनकडे पेशंट जेव्हा येतो तेव्हा प्रकृती परीक्षणाचा काय उपयोग होतो आयुर्वेदिक चिकित्सामध्ये? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे हा पण. म्हणजे की आपल्याला एक जे प्रकृती परीक्षण अभियानचा फायदा जो आहे तो आपल्याला सांगतोय की आपण मोस्ट ऑफ द टाइम जो आहे की आपण आयुर्वेद फिजिशियन जेव्हा कडे जातो, वैद्यांकडे जातो, तर ते सगळ्यात पहिले तुमचं प्रकृती परीक्षण करणार. म्हणजे तुम्हाला काय आजार आहे हे तर विचारणार, पण प्रकृती परीक्षण झाल्याशिवाय तुम्हाला ते कोणतीच मेडिसिन देणार नाही किंवा औषध देणार नाही. कारण आयुर्वेदाचा संकल्प काय आहे की औषध नाही, ज्या कारणांमुळे रोग उत्पन्न होत आहे त्याला पहिले नियम टाळायला हवं, हेतू जे आहे त्यांना टाळायला हवं, नंतर औषध आणि नंतर पंचकर्म. तर यामध्ये प्रकृतीचा खूप रोल आहे. प्रकृती तुमची जर तुम्हाला माहीत असली, वात आणि कफ प्रकृती आहे, तर त्यानुसार ते आयुर्वेदामध्ये जे ड्रग सिलेक्शन आहे किंवा पंचकर्म आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. जसं वात प्रकृतीच्या लोकांना बस्ती पंचकर्म हे आपण बघतो, पित्त प्रकृतीच्या लोकांना आपण विरेचन पंचकर्म बघतो, आणि जे कफ प्रकृतीचे लोक आहे यांना वमन हे जे आहे फायदेशीर असते. तर आणि ऋतूनुसार सुद्धा प्रकृतीचा फरक पडतो. जसं वात प्रकोप जो आहे तो वर्षा ऋतूत सांगितलेला आहे. बरोबर. तर वाताचे आजार जे आहे हे वर्षा ऋतूमध्ये तुम्हाला जास्त जाणवले. सांधेदुखी आहे, मस्क्युलोस्केलेटल डिसीज आहे, जर कंपवात आहे, पॅरालिसिस आहे, हे वर्षा ऋतूमध्ये जास्त प्रमाणात होतात. पित्ताचे आजार हे शरद ऋतूमध्ये सांगितले आहे. त्यामध्ये त्वचेचे आजार, पुरळ येणे किंवा ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी हे तुम्हाला शरद ऋतूमध्ये सांगितले आहेत. आणि कफाचे आजार जे आहे वसंत ऋतूमध्ये होतात. तर यामध्ये वमन जे सांगितलं आहे, तर कफाच्या आजारामध्ये तुम्हाला तमक श्वास हे ते सर्व आजार जे आहेत हे तुम्हाला दिसून येतील. तर यामध्ये जर तुम्हाला तुमची प्रकृती माहीत असली तर त्यानुसार तुम्ही जे आयुर्वेदिक वैद्य आहे हे पंचकर्म किंवा त्यांचे नियम जे आहेत त्यांना सांगतात, आणि काय आहार घेऊ नये, काय आहार घ्यावा हे सुद्धा सांगतात. त्यामुळे व्याधी जो आहे तो उत्पन्नच होत नाही, आणि जो पहिला स्टेज आहे तिथूनच त्याच्या मुळावर आघात होतो. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावरती आपण प्रकृती परीक्षणाचा वापर करू शकतो. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती या हिशोबाने जर विचार केला तर व्यक्ती तितके चिकित्साची प्रकार बरोबर असंही होऊ शकतं. जसं आपण बरोबर म्हटलं तुम्ही, जसं आपण मॉडर्न मेडिसिन मध्ये कसं आहे की ताप आला तर फक्त पॅरासिटामॉल घेतो. बरोबर. पण आयुर्वेदामध्ये ताप आला किंवा त्याला ज्वर जसे म्हणतो, बऱ्याच औषधी आहे. तर प्रत्येक व्यक्तीला फक्त एकच औषध चालणार नाही. तर प्रकृतीनुसार वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे किंवा ध्वज प्रकृती आहे, तर प्रत्येकासाठी ज्वरासाठी वेगवेगळ्या औषधी आहे. आणि एक फक्त सिंगल औषध दिली तरी तुमचा तो आजार बरा होऊ शकतो, जर तुम्हाला प्रकृती तुमची माहीत असली तर. छान. तर सर आता प्रश्न निर्माण होतो की एवढं मोठं अभियान जे राबवण्यात येत आहे, तर देशाचे प्रकृती परीक्षण अभियान हे कसे राबवत आहेत, म्हणजे सध्या काय चालू आहे त्याच्यामध्ये? जसं मी म्हटलं की जे 4,70,000 पेक्षा जास्त स्वयंसेवक जे आहे आयुर्वेद क्षेत्रातील यामध्ये काम करत आहे, आणि 5 करोड याचं ध्येय आहे. तर मोठ्या प्रमाणात जे आहे आयुष मिनिस्ट्री आणि NCISM हे कार्य करत आहे. जे पब्लिक प्लेसेस आहे तिथे जाऊन आम्ही वेगवेगळे कॅम्प करतो आहोत. शाळांमध्ये जाऊन, नंतर कॉलेजमध्ये जाऊन त्यांना आम्ही जागरूक करतो आहोत, याचे फायदे पटवून देत आहोत. आणि मोठ्या व्यापक प्रमाणावर हे चालू आहे. आणि 25 डिसेंबर हे याची लास्ट डेट आहे. तर तुम्हाला जर प्रकृती परीक्षण करायचं असेल तर तुम्ही जे आहे यांच्या वैद्यांजवळ किंवा जवळचे वैद्य जे असतील आयुर्वेदिक वैद्य, किंवा तुम्ही जे कॉलेजेस असतील किंवा ज्यांचे नोंदमधील असेल आयुर्वेदिक स्टुडंट जे आहे, स्टुडंट सुद्धा करतायत, तर यामध्ये जाऊन तुम्ही हे प्रकृती परीक्षण करू शकतो. तसं तुम्ही आता हा प्रश्नाचं उत्तर देता देता तुम्ही सांगितलं की संपर्क कुठे साधावा. तर नेमका संपर्क कुठे साधायचा आहे? समजा एखाद्या व्यक्तीला आजार नाही आहे, ते डॉक्टरांकडे जात नाही आहेत, तर त्यांना जर प्रकृती परीक्षण करायचं असेल तर त्यांनी काय करावं? बरोबर, चांगला प्रश्न आहे. कारण की प्रत्येक आता तसं म्हटलं तसं आपल्या प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय तर आहेतच. बरोबर. त्यांना हा टास्क दिला, एका आयुर्वेदिक विद्यालयाला 25,000चा टास्क कंप्लीट करायचा आहे, तेव्हा कुठे ते 5,000 कंप्लीट होतील, 5 करोड कंप्लीट होतील. तर अशा वेळेस तुम्हाला करायचं असेल तर गव्हर्नमेंटने यासाठी एक ऍप दिलेला आहे आणि एक वेबसाईट सुद्धा आहे. पण तुम्हाला ते ऍप बद्दल मी माहिती तुम्हाला देतोच कसं आहे, पण तुम्हाला त्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सक जवळच जावं लागेल. ते तुम्हाला प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जे आहे बरोबर त्यानुसार दिल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट जनरेट होईल.
तर त्यानुसार तुम्हाला ती प्रकृती तुम्हाला येईल आणि तुमच्या मोबाईलवर सगळे नोटिफिकेशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे भेटतील. बरोबर. तर प्रेक्षको, खूप छान पद्धतीने आपल्याला प्रकृती परीक्षणाबद्दलची माहिती दिलेली आहे. सरांनी आपल्याला एका ॲपबद्दलची पण माहिती सांगितली आहे. तर आपण त्या ॲपबद्दल काय ती माहिती जास्त विचारून घेऊया सरांकडून, की सर हे ॲप जे आहे ते काय काय आहे, कसं त्याला फंक्शन करायचं असतं आणि त्याने काय फायदे आहेत? देश का प्रकृती परीक्षण हे ॲपचं नाव आहे आणि NCISM तुम्ही जर टाकलं तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर हे ॲप जे आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये. अँड्रॉइड मोबाईल हा किंवा तुम्ही आयफोन जरी असेल तरी तुम्ही येऊ शकता. तर यामध्ये वात, पित्त आणि कफ हे तुम्हाला याच्यामध्ये होईल. यामध्ये जसं अँड्रॉइड फोन असेल तर त्यामध्ये प्ले स्टोअरमध्ये जा आणि हे ॲप डाउनलोड करा. देश का प्रकृती परीक्षण NCISM, नॅशनल काउन्सिल फॉर इंडियन मेडिसिन सिस्टीम. तर हे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि यामध्ये काय आहे की तुम्हाला ॲप डाउनलोड केल्यावर 2 पर्याय येतील तुम्हाला. ॲप डाउनलोडमध्ये सिटीजन येईल आणि व्हॉलेंटियर येईल. बरोबर. तर सिटीजनमध्ये जसं तुम्ही टॅप केलं तर तुम्ही तुमचं करायचं आहे तर सिटीजनमध्ये टॅप करा. तर तुम्हाला सिटीजनमध्ये टॅप केलं तर तुम्हाला एक OTP येईल. म्हणजे मी समजा एक सिटीजन म्हणून टॅप केलं तर मग मला एक OTP येईल आणि मग मी ते बरोबर. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमची बेसिक माहिती भरायची, एक OTP येईल. तर म्हणजे तुम्ही व्हेरीफाईड व्हाल. बरोबर. आणि नंतर हा OTP आल्यानंतर तुमच्याकडे एक स्कॅन कोड जनरेट होतो. बरोबर. आणि हा स्कॅन कोड जनरेट झाल्यावर तुम्ही तो स्कॅन कोड जो आहे तुमचे जे हे आहे आयुर्वेदिक चिकित्सक यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता आणि ते त्यांच्या याच्यावर प्रश्नावली येईल, ते तुम्हाला प्रश्न विचारतील. तर प्रेक्षको, सरांनी आपल्याला खूप उत्तम पद्धतीने देशच्या प्रकृती परीक्षणाबद्दलचे जे ॲप आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊयाच, पण वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत देशाचे प्रकृती परीक्षण अभियान या विषयावरती. आणि सर, आपण खूप छान माहिती दिली त्या प्रकृती परीक्षण ह्या ॲपबद्दलची पण. तर सर, आता एखादा ॲप आहे तर आपण नेहमी असं बघतो की कोणत्याही ॲपमध्ये आपण डेटा एंट्री करतो तर डेटा प्रायव्हसी हे खूप महत्त्वाचा एक बहुचर्चित विषय आहे की आपल्या या डेटाचा, आपल्या या माहितीचा काही गैरउपयोग तर गैरफायदा तर होणार नाही आहे ना. आणि समजा काही असं काही होत असेल तर त्याच्यावरती काही आपण हे करू शकतो का, त्याच्यावरती काही फसवणूक होऊ नये म्हणून काय उपाययोजना करू शकतो का? बरोबर आहे. डेटा प्रायव्हसी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण बघितलं की कोणतं पण ॲप आपण डाउनलोड करतो तर हे प्ले स्टोरवरून जेव्हा आपण डाउनलोड करतो इट इज अ सिक्युअर ॲप. आणि तुमचा जो डेटा आहे हा सुद्धा गव्हर्नमेंटकडे सिक्युअर राहणार आहे. म्हणजे तुमचं वय काय आहे, यामध्ये बेसिक प्रश्न आहेत. जसं तुमचं वय काय आहे, वजन काय आहे, ब्लड प्रेशर काय आहे, काही मेडिकल इलनेस आहे का, आणि तुम्हाला प्रकृतीनुसार प्रश्न विचारलेले आहेत. तर हा जो संपूर्ण डेटा जो आहे किंवा ज्याला आपण म्हणू जो तुमचा हे आहे कुंडली आहे ही गव्हर्नमेंटकडे सेफ राहील. त्यामध्ये ते सुद्धा तुमचं कुठे लीक होणार नाही. आणि तुम्ही जो तुमच्याकडे जो चिकित्सक येतो किंवा जो विद्यार्थी येतो आयुर्वेदाचा तर तुम्ही त्याच्याकडे त्यांचा ID मागू शकता त्याबद्दल. आणि तुम्ही त्याबद्दल थोडी माहिती मागा त्यांना की याचा फायदे काय काय. तुम्हाला इथं जरा थांबवतो. आपल्याला एक फोन आलेला आहे आणि आपल्याकडे फोन आलेला आहे. अंबादासजी बोलत आहेत बुलढाणाहून. अंबादासजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो. तुमचा आवाज ऐकू येतोय, बोला. हॅलो. हां अंबादासजी बोला ना, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर साहेब, माझं असं म्हणणं आहे की हातामध्ये मुंग्या येतात तर त्या हातामध्ये मुंग्या येतात तर त्या कशामुळे येतात? कशामुळे येतात? अच्छा सर. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की हातामध्ये मुंग्या येतात. बरोबर. याचे बरेच कारण असू शकतात, पण मोस्ट ऑफ द टाइम असं मी बघितलं पंचकर्मामध्ये की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस नावाचा आजार असतो. त्यामध्ये जे मानेचे जे मणके आहे त्यामध्ये दाब उत्पन्न झाला तर त्या ज्या नसा आहे त्या दाबल्या जातात आणि हातामध्ये मुंग्या येतात. तर यांनी जे चिकित्सक आहे यांना भेटायला हवं, एक्सरे काढायला हवा आणि त्यानंतर त्याचं निदान होईल. हातामध्ये मुंग्या होतात. दुसरं, मधुमेह असेल तरी सुद्धा असे लक्षणं आढळतात. तर यांनी शुगर सुद्धा चेक करायला हवी. आणि पण तुम्हाला काही पण निदान करायचं असेल तर तुम्ही आधी वैद्यांना भेटा,
ते तुमचे प्रकृती परीक्षण करतील आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन असतील ते तुम्हाला सांगतील आणि त्यानुसारच तुम्हाला जे आहे औषधी चालू करायला हव्या. तर सर हे जे आता हा जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये त्यांना कोणत्या प्रकृतीचं किंवा कोणत्या दोषाचं रिलेटेड बरोबर. जसं यांनी म्हटलं की हातामध्ये मुंग्या येतात, तर वात प्रकृतीवाल्यांमध्ये आपल्याला हे लक्षणं जास्त मिळतात, कारण यामध्ये सांध्यांचे आजार किंवा मस्क्युलोस्केलेटल डिझीज हे वात प्रकृतीमध्ये जास्त असतात. किंवा वात प्रकृतीमध्ये वाताचा प्रकोप होण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात. बरोबर. तर वात किंवा कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हे आजार आपल्याला जास्त करून आढळून येतात. यामध्ये वयानुसार सुद्धा धातूंचा क्षय होत राहतो. बरोबर. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा वाताच्या प्रकोपामुळे ह्या नसा दाबल्या जातात, मानेच्या मणकेच्या नसा दाबल्या जातात आणि हा सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस आजार होतो. तर यासाठी तुम्हाला जे आहेत तुम्हाला चिकित्सकाला भेटावं लागेल आणि तो निदान करून तुम्हाला प्रकृती परीक्षण करूनच तुम्हाला त्या औषधी देतील. सर पुन्हा आपण प्रश्नाकडे वळूया की डेटा प्रायव्हसी याबद्दल आपण विचार करत होतो. तर सर येस, डेटा प्रायव्हसी बद्दल मी जसं बोललो की हे तुमची संपूर्ण माहिती ही सिक्युअर राहणार आहे. तुम्ही जेव्हा तुम्हाला तुमचा कोणता OTP जो आहे तो त्यांना द्यायचा नाही आहे, तुमच्याजवळ देणार आहे तुमच्या मोबाईलमध्ये OTP. फक्त तुम्हाला जो QR कोड जो येणार आहे तुमच्याकडे तो त्यांच्याशी शेअर करायचा आहे. तो स्कॅन केल्यानंतर तो तुमचा जो बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती वैद्य किंवा चिकित्सक किंवा जो आयुर्वेद विद्यार्थी आहे त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉलेंटियर म्हणून आहे त्यांच्या मोबाईलमध्ये येईल आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतील. तर प्रश्न एक 20 ते 25 प्रश्न आहेत. तर हे विचारून झाल्यानंतर ते तुम्हाला एक सांगतील, तुमचा सबमिट करतील. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट होईल. त्या सर्टिफिकेटमध्ये लिहून येईल की हे तुम्ही ह्या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि तुमची प्रकृती कोणती आहे. बरोबर. तर यामध्ये तुम्हाला मग त्या फोटोसोबत तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. ते सर्टिफिकेट सुद्धा हा सुद्धा ॲपमध्ये जातील. वा, खूपच छान. तर सर एवढा मोठा अभियान राबवला गेला आहे, तर तुम्ही काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना? बरोबर. हा आजचं मी जसं म्हटलं आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे. तर रोगप्रतिकारशक्ती वाढली तर आपल्याला कोणतेच आजार होणार नाही, जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ते होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला स्वतःचा गुणधर्म माहीत असायला हवा, स्वतःचा जे स्वभाव आहे प्रकृती आहे आयुर्वेदानुसार ती माहीत असायला हवी. त्यानुसार आपण आहारविहार घ्यायला हवा. तर त्यानुसार आहारविहार घेतला की आपण आजारांपासून दूर राहू. जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे किंवा अनेक मानसिक विकार आजच्या काळात होत आहेत ते आपण त्यांना टाळू शकू. तर यासाठी तुम्हाला स्वतःची प्रकृती जाणून घ्या आणि या अभियानाला सामील व्हा. आणि मी म्हणू शकतो की 3 पेक्षा जास्त गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड सुद्धा या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे म्हणजे जे आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठा सर्व्हे स्टडी म्हणून 5 करोडपेक्षा जास्त लोकांचं यामध्ये अनुभव आहे. तर हे आधी चायनाकडे होतं, ते भारताकडे येणार आहे. म्हणजे आलेलं असेल सुद्धा, कारण की कंटिन्युअस आपल्याला 20-25 दिवसापासून चालू आहे. दुसरं आहे की तुम्हाला जे तुमचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड होणार आहे तो सुद्धा एक रेकॉर्ड तोडणार आहे. बरोबर. तर मी म्हणेल की देशाच्या प्रगतीसाठी तुम्हाला या अभियानात जुळा आणि स्वतःची सुद्धा प्रगती करून घ्या. वा, खूपच छान. तर प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला फार सुंदर आणि सोप्या पद्धतीत प्रकृती परीक्षण म्हणजे नेमके काय आणि भारताचे किंवा देशाचे प्रकृती परीक्षण अभियान याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आजच्या या चर्चेनंतर आपल्या या विषयानुसार किंवा त्याच्या अनुषंगाने तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्यांचे नक्कीच समाधान झाले असेल अशी मी आशा बाळगतो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत आणि तसेच त्यांना मोलाचे मार्गदर्शनसुद्धा केले. या सगळ्यांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.